गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। दीपनगर येथे मयत कंत्राटी कामगाराला न्याय मिळण्यासाठी भीम आर्मीचे आंदोलन। कुटुंबियांनी मृतदेह आणला दीपनगरला। मयताच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी भीम आर्मी व कंत्राटी कामगारांची निदर्शने। मयताच्या पत्नीला कामावर घेण्याचे मुख्य अभियंत्यांचे आश्वासन। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे कंत्राटी कामगाराला कामावरून कमी केल्याच्या कारणावरून त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपवल्याने मंगळवार रोजी दीपनगर 210 गेट समोर मयताच्या कुटुंबियांनी कंत्राटी कामगार व भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। याबाबत अधिक माहिती अशी की औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील मयत कंत्राटी कामगार चेतन तायडे वय 35 वर्षे राहणार मांगलवाडी तालुका रावेर हा कंत्राटदार प्रभाकर सोनवणे व त्यांचे लहान बंधू संतोष सोनवणे यांच्याकडे पूजा एंटरप्राइजेस या कंपनीत कोळसा हाताळणी विभागात सफाई कर्मचारी म्हणून गेल्या 10 वर्षापासून कामाला होता। परंतु कंत्राटदार सोनवणे यांनी चेतनला 6 महिन्यापासून असंवैधानिकरित्या कामावरून कमी केले होते। त्यामुळे चेतनच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। या संबंधी कंत्राटदाराला आणि मुख्य अभियंता यांना भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। तरी देखील चेतनला कामावर घेण्यात आले नव्हते। यामुळे चेतनने शेवटी उपासमारीला कंटाळून दिनांक 29 जुलैच्या रात्री मांगलवाडी तालुका रावेर येथील आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपवले। सदर मयत चेतन तायडे यांचे शवविच्छेदन करून त्यांच्या शवाला दिनांक 30 जुलै रोजी सकाळी रुग्णवाहिकेद्वारे 210 च्या गेट समोर आणून त्यांच्या कुटुंबासहित भीम आर्मी व कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी न्याय मागत आंदोलन केले। जोपर्यंत मयत चेतन तायडे यांना न्याय मिळत नाही व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा पवित्रा घेण्यात आला। प्रसंगी घटनेची खबर तालुक्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांशी संवाद साधत मुख्य अभियंता यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व मृतदेह अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी पाठवण्यात आला। यावेळी कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शेख शकील, संघटक कुलदीप वानखेडे, सचिव सागर सावळे, उपाध्यक्ष प्रदीप जनार्दन मोरे, उपाध्यक्ष संजय गुरचड, मोहसिन खान, मंगल गायकवाड, सचिन वाघ, मुदच्छिर खान यांच्यासह हजारो कंत्राटी कामगार उपस्थित होते। सदर ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी साळवे व डीडी सोपे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी व सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रसंगी याबाबत मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या दालनात दुपारी चर्चा करण्यात आली असता त्यात मयत चेतन तायडे यांच्या पत्नीला कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीसवाला 112 दीपनगर। चेतन तायडे माझं नाव म्हणजे पत्नीचं चेतन देवदास तायडे। संतोष शेतकरी कामाले होते त्यांनी टॉर्चर केलं, माझ्या माणसानं आत्महत्या केली। शेख शकील भीम आर्मी जळगाव जिल्हा कामगार अध्यक्ष। आम्ही इथे सर्व कामगार याकरता जमा झालेले आहे। 26 तारीखला आमचे सफाई कामगार चेतन भाऊ तायडे यांना कंत्राटदाराच्या त्रासामुळे स्वतःला संपवण्याकरता पॉइझन पिऊन घेतला होता। याचं कारण असं आहे की तो कंत्राटी कामगार म्हणून प्रभाकर बी सोनवणे पूजा एंटरप्राइजेसमध्ये या कंपनीमध्ये कार्यरत होतो। काही एक दिवसाचे सुट्टी मारल्यामुळे कंत्राटदाराला त्याला 6 महिन्यापासून घरी बसवण्याचं काम केलं होतं। ते 6 महिना त्याने त्याच्या परिवाराला घेऊन इथे कंत्राटदाराकडे आणि ऑफिस महाजनकोच्या ऑफिसला 6 महिन्यापासून वारंवार चक्र मारले। त्याची पुकार कोणीने घेतली नाही। याच्या अगोदर आम्ही 2 लेटर त्याला कामावर रुजू करण्यासंदर्भात महाजनको जनरेशन कंपनीला आणि इकडच्या चीफ इंजिनियरला 2 वेळ पत्रव्यवहार केले। पहिला पत्रव्यवहार केलो मी काही महिन्या अगोदर आणि दुसरा पत्रव्यवहार केलो मी आता 18/7/2024ला। त्याचं पण उत्तर दिलेलं नाही। कंत्राटी कामगार चेतन भाऊ तायडेची एवढी बिकट परिस्थिती होती, त्याला घरी खायला नाही होता, जेवायला नाही होता आणि इकडनं कंत्राटदाराची हुकुमशाही। यामुळे त्रास होऊन टेन्शनमध्ये येऊन स्वतःची बाईले सांगून तर मी या कंत्राटदाराची हुकुमशाहीनं आणि त्याचे टॉर्चरनं परेशान झालेलो आहे। मला आता याचा काही असं वाटत नाही। त्यांना असं बोलून स्वतःला संपर्क करता पॉइझनची बॉटली पिऊन घेतली।
त्यापर्यंत 4-5 दिवस त्याने लढा दिला, दवाखान्यात संघर्ष करत होता. त्यातल्या घरी इलाजाला, त्याच्या आरोग्य दवाखान्याचा इलाज करायला त्याची घराकडे पैसे नव्हते. तरी बी तो सुद्धा खूप संघर्ष केला. शेवटी त्यानं दम सोडून दिला. आज आम्ही इकडे या करता आलेले का ते कामगाराला, या गेंड्याची काटलीवाले ठेकेदारांना त्यांची जगा दाखवू आणि ते कामगाराला यांच्याकडून न्याय मिळवून देऊ. त्याच्या ESIC, त्याच्या इन्शुरन्स, त्याची फॅमिलीला, यांना असे त्याची फॅमिली करता असं काय केलेलं पाहिजे. त्यांना 2 मुली 1 मुलगा आहे. त्यांचे कंत्राटदारांना आणि महाजनको जनरेशन कंपनीना यांना स्वतः कळून त्याची मदती करावी, ही माझी रिक्वेस्ट आहे. आम्ही तडलोक हे आंदोलन मोडणार नाही. चढलोक आम्हाला न्याय भेटणार नाही, आमच्या चेतन भाऊला न्याय भेटणार नाही. आमची फॅमिलीला एवढा मुदादला मिळाला पाहिजे की त्याला 2 मुली आहे, ते मुलींच्या नावावर जनरेशन कंपनी आणि कंत्राटदारांना 3-3 लाख रुपये टाकले पाहिजे आणि मुलग्याच्या नावावर 3 लाख रुपये टाकले पाहिजे, हे आमची मागणी आहे. आणि त्याची बाईला इकडे कामावर घेतला पाहिजे, ज्याच्यानं ते स्वतःला आणि त्याच्या लेकराचा देखभाल करून त्यांना शिक्षण देऊन चांगले पदावर भविष्य घडवतील. याकरता आम्ही सर्व कंत्राटी कामगार एक जागावर आलेले आहे. साहेब सांगा ना, आम्ही चुकले कुठे येतं सांगा. आम्ही आमचा न्याय, मी आणला जेव्हापासून तो हॉस्पिटलला आहे तेव्हापासून आणलं सर्वांना. बघा ज्या दिवशी त्याचं घडलं ना, मी सर्वांना जेवढे इकडचे अधिकारी आहेत तेवढ्यांना मेसेज टाकला, साहेब सॉरी बोलतो, एवढे रात्री तुम्हाला डिस्टर्ब करते, लेकिन असे कंत्राटी कामगारांची अशी परिस्थिती झालेली आहे. त्याला न्याय द्या साहेब, न्याय असा द्या. तुम्ही त्याचं जे हॉस्पिटलला आहे तरी जाऊन ते बघा, त्याचे उपचाराचा विचार करा. साहेब एक माणूस नाही आला होय, एक माणूस नाही कंत्राटदाराचा कोणी गेला त्याचा विचारायला नाही, इकडनं कोणी गेला. मग आमच्या जीवनाचा असं काहीच मोल नाही का साहेब आमच्याकडे. हे हुकुमशाही करणार आणि आमच्याकडे लक्ष पण नाही देणार का साहेब. त्यांचे एवढे लेकर साहेब ते काय विचार करतील. ती रडते साहेब, 5 दिवसपासून बघतो मी त्याला खायचे वांदे, अशी परिस्थिती ते कंत्राटी कामगाराची घरची. कुठे जायचं साहेब आम्ही नाही मागायला, कुठं यांच्या दारात मी नाही आणणार, मी कुठे जाऊन नाही मागू साहेब. हे त्याची फॅमिली नाही आणलं ना साहेब, आम्ही सांगून पाठवतो, आम्ही त्यांना सांगून पाठवतो. लेकिन साहेब आमचा तुम्ही एक गोष्ट सांगा, मान्य ठीक आहे पण हे चुकीचं आहे. त्यांना पाठवतो ना, मी त्यांना पाठवा, मी पाठवले की आम्हाला नाही द्या साहेब तुम्ही त्यांच्याकडून. त्यांची चर्चा करून देतो. हा कारण ते न्याय तेच देणार, आम्ही नाही देणार. आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था, आम्ही कायदा हातात घेणारे लोक नाही आहे साहेब. आम्ही इकडे माझं 10वा-15वा आंदोलन आहे, सगळे लोक भेटतात. आम्ही तसं कामच नाही करत, याचं नाव आंदोलनाला गालबोट लागेल. लेकिन साहेब त्याची परिस्थिती बघा हो, आम्ही बोलवलं नाही ते. मी तर मध्ये होते, आम्ही आंदोलन करणार. कुठे होते आम्ही तरी आमचं कामचे आमचं आंदोलन चालू होतं. लोक आले आपल्या यांनी घरी पाठवता होता का मी सिस्टमला मोरे दादा हे दखल घेतली असती ना साहेब. 18/7/2024 माझा पत्र आहे, 18/7/2024 माझा पत्र आहे. त्या पत्रावर या लोकांना एक चर्चा करता पण नाही बोलवलंय. कामगार काय करता, एक चर्चा करता. मी सांगितलं पत्रामधून त्या चर्चा माध्यमातून त्याला कामावर रुजू करण्यात आणि त्याचा निर्णय लावण्यात यावे साहेब. हे कोणी माणसाला गोष्ट घेतलेली नाही. हे जनरेशन कंपनी एक ठेकेदाराला पाठीशी घालून आपले काम करत आहे. तुम्हाला माहिती आहे का साहेब भले ऐका साहेब, माझी गोष्ट ऐका. मृतदेहाची विटंबना केली पहिली गुन्हा ऐका ना साहेब, माझी ऐका ना. आम्ही त्यांना आता 2 तास म्हणतो मी, मयत झाला त्याचा 2 तास पासून आम्ही त्यांना म्हणताय की साहेब याच्या अगोदर आम्ही नाही बोलवला, ते स्वतः आले साहेब. त्याची बाय आम्ही उलटा मी मधून लोकांना इकडे आणलं. जे कोण नातेवाईक असतील त्यांना सांगितलं आम्ही साहेब नाही कुठे भेटणार नाही त्यांना कसं काय. आता मी हे पत्र दिलं साहेब त्यांना, हे पत्र वाचा. हे पत्र मागचं पत्र घ्या मंगळाकडून, मागचं 18 तारखेला मी आणलं. हे पत्र 2 तास अगोदर त्यांच्याकडे पाठवलं. तर साहेब लोक आक्रोशमध्ये आहे, त्याले नाही वर स्वतः साहेब त्याच्या परिवाराचा विचार करा साहेब. म्हणताय आता येतो, उद्या येतो, परवा येतो साहेब. कामगार मृत्यू पाला हो.